काय ठरवलं आहे, काय भूमिका आहे कार्यकर्त्यांची? मुळामध्ये ही युती होऊ नये अशीच भावना कार्यकर्त्यांची होती, तीच सेम भावना आहे. कारण युतीमध्ये कधीही शिवसेनेने भारतीय जनता पार्टीला मदत केलेली नाहीये. मोदीजींच्या निवडणुकीमध्ये लोकसभेचे आमचे खासदार, आमचे मंत्री, केंद्रीय मंत्री यांना पाडण्याचं पाप याच मित्रपक्षाने केलेलं आहे. ही सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यांचं काम आम्ही कसं करणार? युतीमध्ये आमदार झाल्यानंतर त्यांनी आमच्या शहर कार्यालयावरती हल्ला केला, कार्यकर्त्यांना मारझोड केली, अनेक कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस झालेल्या आहेत. अशी अनेक उदाहरणं आज आहेत. त्यामुळे शिवसेनेबरोबर काम करण्याकरता भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता आज तयार नाही. एकूण किती जागा आपल्याला मिळाल्या? कल्याणमध्ये किती आहे, पश्चिमेत किती आहे, ईस्ट वेस्ट मध्ये किती जागा तुम्हाला कुठं कुठं दिलेल्या आहेत? त्याची आकडेवारी डिजिटल माहिती नाहीये. जे 7 भाजपचे आहेत त्या तुम्हाला लढायला मिळणार. कल्याण पश्चिम मध्ये भाजपचे 7 नगरसेवक आहेत, 2 प्रवेश केलेले, असे 9 आहेत. म्हणजे आम्हाला 9 38 मध्ये फक्त 9 सीट लढवणार आम्ही तर 38च्या 38 जिंकणार. 38च्या 38 भारतीय जनता पार्टी याला जिंकू शकते, एवढी ताकद आज भारतीय जनता पार्टीची कल्याण पश्चिम मध्ये तयार झालेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्ही तुमच्या माध्यमातून सर्व नेत्यांना, केंद्रीय नेत्यांना पण, प्रदेशाच्या नेत्यांना पण सांगू इच्छितो की आम्हाला कल्याण पश्चिम मध्ये मैत्रीपूर्ण लढाईची संधी द्या. आम्हाला युती नको. भारतीय जनता पार्टीची ताकद काय आहे, शिवसेनेची ताकद काय, हे एकदा होऊन जाऊ द्या ना. होऊन द्या. कार्यकर्त्यांची कशाला मुस्कटाबी करतायत? कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. कार्यकर्ता नगरसेवक झाला पाहिजे. लोकसभेला, विधानसभेला, केंद्राच्या हितानं, राज्याच्या हितातनं आज कार्यकर्त्यांनी युतीचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. पण आज कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आम्हाला स्वबळावरती लढायचं आहे. मैत्रीपूर्ण लढायची परवानगी तुम्ही, ज्यांनी पक्षांतर केलेलं आहे, ज्यांनी पक्षातनं, या पक्षातनं त्या पक्षात उड्या मारलेल्या आहेत, त्यांना तुम्ही स्वबळावर मैत्रीपूर्ण लढायची परवानगी देत आहेत. मग भाजपच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय काय करतायत? भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील मैत्रीपूर्ण लढायची परवानगी द्यावी, अशा प्रकारची सर्व भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिमच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. समन्वय समितीत तुम्ही देखील आहात, मग तुम्ही कुठेतरी समन्वय समिती फक्त 2दा झाली, 2दा बैठक झाली. फक्त तुमचे किती, आमचे किती, तुम्ही तुमची डिमांड काय, आमची डिमांड काय, हे फक्त नाटक त्या 2 बैठकीमध्ये झालेलं आहे. आणि कुठल्या प्रकारचा विश्वासात नेत्यांनी समन्वय समिती म्हणून आम्हाला किंवा कपिल पाटील साहेबांना किंवा आणखीन इतर कोणाला विश्वासात घेतलेलं नाहीये. काल अचानक आम्हाला मीडियामधून कळलं की युती जाहीर झाली आणि सीट पण कसं, सीटांचं वाटप पण कसं झालं ते सुद्धा मीडियामधून कळलं. तुमचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर आहेत, ते देखील अजून देखील चर्चा करतात. निश्चितपणे कार्यकर्त्यांचा जो रोष आहे, कार्यकर्त्यांची भावना आहे की आम्हाला जर का लढायला मिळणार नसेल तर आम्ही कोणीही युतीचं काम करणार नाही. आणि जर का कार्यकर्त्यांनी युतीचं काम नाही केलं तर निवडून कोणी येणार नाहीत. उभाटा, मनसे निवडून येतील. त्याच्यामुळे नेत्यांकडे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची भावना पोहोचवलेली आहे आणि ते प्रयत्न करतायत आजही युती न व्हावी, किमान मैत्रीपूर्ण लढायला मिळावं, अशा प्रकारचा प्रयत्न आमचे प्रदेशाचे नेते आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब हे आजही करतायत. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.